श्री स्वामी समर्थ. आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. पहिल्या तर मी हे सांगते की दिवाळी आहे. दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांच्या मनोकामना सगळ्या पूर्ण होऊ देत. वाईट निगेटिव्हिटी तुमच्या आयुष्यातून निघून जाऊ दे. श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात एक चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होऊ देत. श्री स्वामी समर्थ. आणि येणारी धनलक्ष्मी जी आहे ती तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णपणे निगेटिव्हिटी निघून जाऊ दे आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या आयुष्यात येऊ दे. ज्यांच्या आयुष्यात ज्यांना गरज आहे त्यांना सगळ्यांना देवीची साथ लाभू दे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आता यासाठी रीडिंग करणार आहे की आज आहे रविवार. येणाऱ्या 8 दिवसाची एनर्जी आपण चेक करत आहोत. त्यासाठी मी येणाऱ्या 8 दिवसाची एनर्जी मी चेक करणार आहे. तुमच्या 8 दिवसांमध्ये काय होणार आहे हे आपण बघणार आहे. पण शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी अपलोड करणार आहे जन्मतारखेवरून, तो सुद्धा तुम्ही बघा. पण हा कसा आहे, लॉंग व्हिडिओ आहे. हा सुद्धा प्रत्येकाला बघायला आवडतो. हा सुद्धा मी पोस्ट करत असते. आणि कसं आहे, मी आधी व्हिडिओ वेगळे टाकून बघते की जेणेकरून कोणाला कोणत्या पद्धतीचा आवडतो, कोणत्या व्हिडिओजला जास्त व्ह्यूज येतात, त्याच्यावरती मी ते व्हिडिओज बनवत असते. आता तरी मला जास्त व्हिडिओ म्हणजे व्ह्यूज जास्त याच्यावरती आलेले आहेत की मी 1 ते 15 आणि 16 ते 31 याच्यावरती व्हिडिओ बनवला तर याच्यावरती सुद्धा व्ह्यूज जास्त येतात. पण जन्मतारखेवरून जर शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले तर त्याच्यावरती व्ह्यूज जास्त येतात. म्हणजे ते जास्त कंटेंट जास्त लोकांना ते आवडत असतं. त्यात जास्त माझे व्ह्यूवर्स जे आहेत त्यांना ती एनर्जी जास्त मॅच होत असेल किंवा जन्मतारखेवरून सुद्धा पर्सनली असल्यामुळे ती मॅच होऊन जाते. आत्ताची रीडिंग आपण ह्यासाठी बघणार आहोत की 1 ते 15 जन्मतारीख ज्यांचे आहे त्यांच्यासाठी हा आठवडा कसा जाईल आणि त्यांना या आठवड्यामध्ये काय करायचं आहे, काय गायडन्स आहे, काही गोष्टी करायच्या नाही आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनेलवरती तुम्ही पहिल्यांदा जर आलेला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणार प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अपलोड होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ. आणि 8 दिवसांमध्ये काय तुमच्या आयुष्यात घडणार आहे, काय गोष्टी होणार आहेत याचा आपण इथे काय होत आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टी पॉझिटिव्ह एनर्जी. यस, तुमच्या आयुष्यात चेंजेस दिसत आहेत, काही गोष्टींमध्ये बदल दिसत आहे. पण थोडासा प्रॉब्लेम आहे, काही गोष्टींमध्ये मर्यादा ठेवली पाहिजे, काही गोष्टी तुम्हाला चेंज कराव्या लागणार आहेत या आठवड्यामध्ये. कोणत्या तरी गोष्टी तुमच्या आहेत त्यामध्ये जास्त तुम्ही आमच्या इथं तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्या इथं कसं, आम्ही खेडेगावात राहतो. आमच्या इथं पोल्ट्री फार्म म्हणजे प्रत्येकाच्या घरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय असल्यामुळे कोंबड्यांचा किंवा पक्ष्यांचा तुम्हाला आवाज येत असेल, त्यामुळे डिस्टर्ब तुम्हाला होत असेल. मी माफी मागते तुमची. श्री स्वामी समर्थ. कारण आमचा जो भाग आहे तो खेडेगावाचा भाग आहे आणि इकडे प्रत्येक घरोघरी आता तुम्हाला माहीतच आहे महाराष्ट्रामध्ये कमीत कमी कुक्कुटपालनाचा व्यवसायसुद्धा होत असतो. खेडेगावात प्रत्येकाच्या घरी कोंबड्यांचं पालन केलं जातं. माझ्यासुद्धा घरी आहे आणि शेजाऱ्यांच्यासुद्धा घरी आहे, त्यामुळे कोंबड्यांचा आवाज थोडासा तुम्हाला डिस्टर्ब होत असेल तर मला माफ करा प्लीज, कारण तुम्हाला या आवाजाचा त्रास होत असेल. श्री स्वामी समर्थ. आपल्या एनर्जीकडे आपण वळूयात. आपली एनर्जी काय सांगत आहे ते आपण बघूयात. कुक्कुटपालनाचा व्यवसाय म्हणजे कसा असतो त्याचेसुद्धा मी चॅनेल सुरू करणार आहे कुक्कुटपालनाचा, कारण माझेसुद्धा कुक्कुटपालनाचा व्यवसाय खूप छान आहे. मी खूप छान वर्क करते त्याच्यावर सुद्धा. देशी कुक्कुटपालनसुद्धा माझं आहे, ते सुद्धा मी करत असते. त्याच्यावरती सुद्धा एक वेगळा चॅनेल काढून त्याच्यावरती सुद्धा पोस्ट करत राहणार आहे. पण आधी हा चॅनेल मॉनिटाईज झाल्यानंतर, ह्या चॅनेलवरती चांगली ग्रोथ झाल्यानंतरच मी पुढचा विचार करीन. नंतरचा विषय आहे तो. आणि यासाठी रीडिंगसाठी, टॅरो रीडिंग शिकण्यासाठी खूप जणांचे मला पर्सनली मेसेज येत आहेत. पण तसे जर मेंबर्स झाले तर मी घेईनच, क्लास सुरू करीनच. पण कसं आहे,
माझ्याकडे काहीतरी हवं आहे ना, की मी त्यांना काय शिकवू शकते. हा बाबा माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे, माझ्या असे व्ह्यूवर्स आहेत, असे सबस्क्रायबर्स आहेत, त्यामुळे समोरच्याचा सुद्धा रिस्पॉन्स आपल्यासाठी वाढत असतो आणि ते अजून माझ्याकडे नाही आहे. मी त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. ते कंप्लीट झाल्यानंतर मी ही ॲडव्हर्टाईज किंवा हे जाहिरात या चॅनेलवरती सुरू करणार आहे. पण अजून तर सबस्क्रायबर्स कंप्लीट नाही आहे, चॅनेल मॉनिटाईज नाही आहे. चॅनेल मॉनिटाईज झाला तर हा चॅनेल कंटिन्यू चालू शकतो. यासाठी तुम्हाला तुमचा सपोर्ट हवा आहे. तुम्ही मला पूर्णपणे चॅनेल माझा सबस्क्राईब करणे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे हे खूप गरजेचे आहे, खूप गरजेचे आहे. आणि चॅनेल मॉनिटाईज जर झाला तरच हा चॅनेल पुढे चालू शकतो, नाहीतर तो ब्लॉक केला जातो. त्यामुळे परत मला मग चॅनेल दुसरा सुरू करावा लागेल. म्हणून मला प्लीज तुम्ही मॉनिटाईज होण्यापर्यंत तरी पूर्ण तरी व्हिडिओज हे म्हणजे मध्येच न थांबता किंवा मध्येच ते बंद न करता व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत प्लीज बघत राहा. चला आपल्या विषयाकडे आपण वळूयात. आपला विषय आता असा आहे की जन्मतारीख येत्या 8 दिवसापर्यंत तुमची एनर्जी कशी राहणार आहे. तुम्ही सॅड का राहत असता, सॅडनेस तुमचा खूप आहे. तुम्ही स्वतःवर वर्क करा, स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःची एनर्जी ओळखायला शिका. तुम्ही स्वतःला खूप डॅमेज समजता, स्वतः मी काही करू शकत नाही आहे, माझ्यात कोणतं करण्यासारखं काही काम नाही आहे, मला या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे पण ते होत नाही. आयुष्याला एक ग्रहण लागल्यासारखं झालेलं आहे. निगेटिव्हिटीचा हॅवी जास्त आहे तुमच्यावरती. अमावस्या पौर्णिमेच्या रात्री तुम्ही जास्त शक्यतो फिरत जाऊ नका, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त त्रास दिसत आहे इथे. त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही कसं असतं, आपल्याला माहीत नसतं की आपण रात्री बेरात्री आपण कुठेही जात असतो, पण त्यावेळी आपल्यावरती काहीतरी असं निगेटिव्ह एनर्जी होत असते की आपल्याला त्याचा त्रास होत असतो, पण ते आपल्याला समजत नसतं. आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी हळूहळू बदलत जात असतात. तशाच तुमच्या ह्या गोष्टी बदललेल्या आहेत. ही एनर्जी इथे दिसत आहे की तुम्ही थोडंसं अमावस्याच्या किंवा पौर्णिमेच्या रात्री तरी किमान रात्रीचं बाहेर कुठे भटकू नका. आपल्या पावलांमध्ये सुद्धा त्या वाईट शक्तीचा वास आपल्या मागे येऊ शकतो. आपल्या सेंटचा वास, आपल्या एखादी गोष्ट एखाद्याला आवडली, निगेटिव्हिटी शक्ती जी असते त्याला जर आपल्यातली एखादी गोष्ट जरी आवडली तरीसुद्धा ती त्याचा एनर्जी आपल्या मागं येऊ शकते, आपल्याला त्रास देऊ शकते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जी कार्य बघा, आता मी इतकं चांगलं काम करत आहे, यूट्यूबला तुमच्यासमोर काही गोष्टी शेअर करत असते, का तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहत असते. समजा सपोज मी सांगत आहे तुम्हाला, मी जर रात्री बेरात्री जर कुठे गेले किंवा मला काही जर झालं तर ही सगळी क्रिया माझी थांबत येत असते. किंवा मी ज्या चांगला मार्ग माझा सुरू आहे, माझं माइंड जे चालू आहे, माझं डोकं जे चांगल्या गोष्टीसाठी काम करण्यासाठी तयार आहे, ते पूर्णपणे डॅमेज होत असतं. हे आपल्या कामावरती त्याचा इफेक्ट पडत असतो, आपल्या शरीरावर इफेक्ट पडत असतो, आपल्या आजारपण वाटण्याची शक्यता असते, आपल्याला दुःख जास्त येण्याची शक्यता असते. भले दुःख काही नसू दे. आता बघा, एनर्जी माझ्या आयुष्यात पण ही खूप दुःख आहे, तुमच्याही आयुष्यात असू शकतं. त्याशिवाय तुम्ही हा चॅनेल बघत नाही आहे. तुम्हाला काहीतरी गायडन्स मिळावं त्यासाठी तुम्ही इथवर आलेला असता. मीही तुमच्यापर्यंत काहीतरी पोचवण्यासाठी इथवर आलेले असते. पण असं असतं की कितीही निगेटिव्ह एनर्जी असली तर आपल्यातली एक ऊर्जा असते, ती आपल्याला ती फ्रेश ठेवत असते. पण ही एनर्जी जी असते, निगेटिव्ह एनर्जी, त्यामुळे आपण 70% तरी आपण खाली येत असतो. आपले कोणतं काम करण्याची इच्छा होत नसते. त्यामुळे तुम्हाला इथं एनर्जी ती सांगितलेली आहे की सॉरी, मी बरं का जास्त म्हणजे डीपमध्ये सांगते, कारण हा एनर्जी तुम्हाला समजणे खूप गरजेचे असते. कोणाकोणाला समजत नसते. मला पर्सनली मेसेज येत असतात की हां ताई, हे असं होतं का, ते ताई तसं होतं का, हे असं आहे का, ते तसं आहे का. त्यामुळे मी डोक्यात ठेवलेलं आहे की व्हिडिओमध्ये पण सांगताना आपण काही गोष्टी डीपमध्ये सांगावेत, जेणेकरून माझ्या व्ह्यूवर्स आहेत त्यांना हे स्पष्ट कळेल किंवा समजेल. प्रत्येकजण सगळे सिटीमध्ये राहून असं बघत नाही आहे, शिकलेली लोकं अशी बघत नाही आहेत. काही लोकं खेडेगावातली सुद्धा असतात, त्यांनासुद्धा नॉलेज हवं असतं, त्यांनासुद्धा आयुष्यातला काहीतरी गायडन्स हवा असतो, म्हणून ते हे चॅनेल बघत असतात. म्हणून मी हे सगळं तुम्हाला डीपमध्ये सांगत असते. म्हणून मी सांगते तुम्हाला की रात्रीच्या वेळेला जर तुम्ही कुठं जात असाल तर शक्यतो प्लीज जेणेकरून तुम्ही जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला तुमच्यावरती हॅवी काहीतरी होईल, तुम्हाला त्रास होईल. याकडून तुम्ही जरा सावध राहणे गरजेचे आहे. या आठवड्यामध्ये अजून काही एनर्जी आहे
16 ते 15 जन्मतारीख ज्यांच्या आहे त्यांच्यासाठी काय आहे? कोर्ट कचेरीची कामं बहुतेक तुमचे सुरू असतील. काहीतरी ताणतणाव सुरू दिसत आहे. नवरा बायकोच्यातली भांडण दिसत आहेत. दिवाळीनंतर काहीतरी डिसिजन तुमचा लागणार आहे असं सुद्धा काहीतरी दिसत आहे. तुमच्या दोघांमधला काहीतरी वादविवाद पूर्ण टोकाला जाऊन थांबलेला आहे आणि त्याचा रिझल्ट आता लागत आहे असं सुद्धा काहीतरी दिसत आहे. जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन चॅप्टर सुरू होताना दिसत आहे. त्या गोष्टीच्या निर्णयावरून तुमचं एक चॅप्टर नवीन सुरू होताना दिसत आहे. त्यामुळे तुमचं लाईफ चेंज होणार आहे त्या निर्णयावर असं सुद्धा या आठवड्यामध्ये दिसत आहे आणि त्याचा रिझल्ट तुमच्यासाठी पॉझिटिव्ह असणार आहे. नक्कीच या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या लाईफ सेटल होईल असा काहीतरी निर्णय इथे लागताना दिसत आहे. अजून असं आहे की या आठवड्यामध्ये खूप तुम्ही त्रास करून घेत आहे, टेन्शन घेत आहे. एखादी गोष्ट तुम्हाला मिळत नाही आहे, त्या गोष्टीसाठी तुम्ही या आठवड्यामध्ये खूपच मागं लागत आहे. त्या गोष्टीच्या एखादी संधी जर तुमची आली असेल पूर्ण होण्यासाठी ते वेळ लागत असेल तर तुम्ही सगळं सोडणार आणि त्या गोष्टीच्या मागं लागत बसणार आहे की माझी ही गोष्ट का कंप्लीट होत नाही आहे, माझ्या ह्या गोष्टी कंप्लीट होण्यासाठी अजून किती कालावधी जाईल, ह्या गोष्टीसाठी हा आठवडाही जाईल आणि वरी 2 दिवस असे 9 दिवस तुमचे या आठवड्यामध्ये जाणार आहे. तुमचा हा आठवडा त्यासाठी जात आहे. पण असं करू नका. होणारे कार्य होणारच आहे. ज्या वेळ आहे त्या वेळेतच ते कंप्लीट होत असतं. तुम्ही डिस्टर्ब होऊन टेन्शन घेऊन काहीच उपयोग नाही आहे. जर एनर्जी पूर्ण द्यायची असेल तर फ्रेश मूड होऊन म्हणजे शरीरावर कोणता ताण नाही पाहिजे तरच ती गोष्ट कंप्लीट होत असते. शरीरावर जर ताण दिला तर त्या गोष्टी कंप्लीट होत नाही आहेत. थोडं मेडिटेशन करा, व्यायाम करा, फिरायला जा, असं रिलॅक्स अशा ठिकाणी बसा की जेणेकरून तुमचं डोकं काम द्यायला सुरुवात करेल. सगळ्या गोष्टी डोक्यात भरल्यामुळे काय होतं, काय होतं, आपल्याला हवं ते मिळत नाही, हवं ते सापडत नाही आहे. त्याच्यामुळे आपलं सगळं डोकं माइंड असं खूप कन्फ्युजन होत असतं. माझंही तसंच आहे. मी जेव्हापासून मेडिटेशन करते जास्त म्हणजे योगा वगैरे करते किंवा कुठंतरी फिरायला जाते, एकांत जितका असेल तितकं ही सगळी कोडी तुमची सुटत जाणार आहेत. एकांत हवा आहे. डोकं आपलं शांत राहणं गरजेचं आहे. प्रत्येकाचा स्वभाव मॅच नसतो. प्रत्येकाचा विचार कसा असतो, एखादा कोणतरी व्यक्ती निगेटिव्ह आपल्याला बोलला तर आपण त्याचाच विचार दिवसभर करत राहत असतो. इथं तसंच दिसत आहे. निगेटिव्ह एनर्जीचा विचार आपण करत राहत असतो. त्याच्यामुळे काय होतं, जे कार्य तुमचं आहे ते बाजूला राहतं पण आपलं दुसरीकडेच लक्ष राहत असतं की ही व्यक्ती मला अशी का बोलली असेल, याचा गोष्टीचा विचार आपण दिवसभर करत असतो. तुम्हाला जर वाटत असेल ना, मला असं जर फिलिंग तुम्हाला असेल म्हणजे तुमची एनर्जी जर अशी असेल तर शक्यतो होता होईल तेवढं तुम्ही सगळ्यापासून लांब राहत जा. ज्या निगेटिव्ह व्यक्ती आहेत, माणसं आहेत त्यांच्यापासून तर खूपच लांब राहा, जेणेकरून तुमची एनर्जी पॉझिटिव्ह राहील, विचार पॉझिटिव्ह राहतील, स्वतःचे थॉट्स मनामध्ये येत राहतील. तुमच्या मनात तुम्हाला जे हवं आहे ते तुमचं घडत राहील. तुमच्या काही गोष्टी पूर्ण होत राहतील असं दिसत आहे. अजून अशी एनर्जी आहे की अपेक्षा आहे तुमच्या कोणत्या तरी, पण त्या कंप्लीट होत नाही याचं दुःख तुम्हाला आहे. पण या आठवड्यामध्ये ते कंप्लीट होणार नाही आहे. ते देवावर सोडून द्यायचं आहे तुम्हाला. लवकरात ते कंप्लीट होताना दिसत आहे. जास्त तुम्हाला वाया घालवायची गरज नाही आहे. पण ते होप्स आहेत, ते कंप्लीट होण्याची शक्यता आहे. पण या आठवड्यामध्ये तर ते होणं अशक्य आहे. त्यासाठी देवावरती सोपवून द्या. येणाऱ्या काळात ते परमेश्वरच स्वतः कंप्लीट करून देतील. तुम्ही या गोष्टीसाठी आठवडा वाया घालवू नका. कोणतंही कार्य असेल, तुमचं कोणतं स्वप्न अपुरं राहिलं असेल, कोणतं स्वप्न तुमचं किंवा असं वाटत असेल की तुम्हाला आता माझं हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर कदाचित तुम्ही ते देवावरती सोपवून द्या. यशचं कार्ड आहे पण अपेक्षा आहेत, होप्स आहेत, देवावरती सोपवायचं आहे तुम्हाला, असं तुम्हाला गायडन्स दिलेलं आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला ते परमेश्वर आहे माझ्यासोबत, माझा देव आहे तो माझा स्वतः, हे सगळ्यातून मला बाहेर काढेल असं तुम्ही मनामध्ये ठेवायचं आहे. अजून अशा अपेक्षा या आठवड्यामध्ये असं 2 दिवस तर जास्त एनर्जी दिसत आहे त्यांची. आज आहे रविवार, येणाऱ्या सोमवार मंगळवारपर्यंत तरी ही हाय लेवलची एनर्जी दिसत आहे की त्यांना असं वाटत आहे की मी आयुष्यात सगळं सक्सेस करायचं आहे, मला बाहेर देशापर्यंत जायचं आहे किंवा कुणाला बाहेर देशामध्ये जॉबसुद्धा करायचा असेल ते सुद्धा त्यांना कंप्लीट करायचं आहे. पण यांना असं तुमची एनर्जी आता अशी राहणार आहे की मी तिथपर्यंत जावं आणि ते कंप्लीट करावं. इथं राशीच मी तुम्हाला सांगते, कारण राशीच खूप महत्त्वाच्या आहे तुमच्यासाठी. स्कॉर्पिओ, वर्गो, एरीज, प्राइसेस, कॅप्रिकॉन,
वॉटर सायन्स सगळे आहेत. सिंह, लिब्रा, सेजिटेरियस, अजून इतक्याच राशी आहेत. अजून वॉटर सायन्स सगळे आहेत. स्कॉर्पिओ पूर्णपणे म्हणजे 15 जन्मतारखेवरूनच आपण धरलेला आहे. इथे राशीचा काही संबंध येत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की अजून डीपमध्ये जाऊन तुम्हाला एनर्जी बघायची असेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघू शकता. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी जन्मतारखेवरून अपलोड केलेली आहे. 1 ते 31 पर्यंत ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचा सेपरेट म्हणजे व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तुम्हाला परदेशाला जाऊन तुम्हाला काहीतरी नवीन संधी घ्यायची आहे, तुम्हाला मोठं व्हायचं आहे, मोठं स्वप्न आहे तुमचं. हे तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी या 2 दिवसात तर तुम्ही इतका विचार करणार आहे की मी हे इथं का आहे, मला तिथं असायला हवं होतं, माझं करिअर तिकडं आहे, मला ते करायचं आहे, मी एवढं माझ्याकडे टॅलेंट आहे, माझ्याकडे इतकं मी सक्सेस घेतलेला आहे आयुष्यामध्ये आणि मी इथं का आहे, याचा विचार तुम्हाला या आठवड्यामध्ये 2 दिवसात तरी जास्त दिसणार आहे. नंतर कमी येत जाणार आहे. परत रोजच्यासारखं रुटीन तुमचं होत राहणार आहे. मग अशी जे मी सांगितलं की तुम्हाला पौर्णिमे किंवा अमावस्या याचा विषय आत्ता मी घेते की पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी जी तुम्ही बाहेर जात असता किंवा कुठंही फिरत असता, त्याच्यामुळे तुम्हाला जर त्रास होत असेल किंवा निगेटिव्हिटीमुळे तुमचं कोणतं कार्य अपूर्ण होत असेल, राहत असेल, ग्रहण लागल्यासारखं आयुष्याला झालं असेल, तर येणाऱ्या पौर्णिमे दिवशी, येणाऱ्या आता 2 दिवसाची दिवाळीची अमावस्या जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःवरून एखादं कापूर वगैरे आपण धूप-दीप दाखवतो, ते स्वतःवरून सुद्धा तुम्ही एनर्जाइज करू शकता. स्वतःवरून पूर्ण बॉडीला आपण ते धूप कापूर असतो त्याच्यामुळे आपले खूप जण बघा, आपल्या घरामध्ये आपण कापूरची वात जरी दाखवली, सगळीकडे फिरवली, तरी किमान आपलं घर फ्रेश राहतं. त्याच्यामुळे तसंच आपली ही निगेटिव्हिटी जाण्यासाठी आपल्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला सुद्धा तुम्ही ही उपाय करू शकता. त्याच्यामुळे जेणेकरून तुमच्यामधली निगेटिव्हिटी कमी होत राहील. आणि शक्यतो तुम्हाला हा सल्ला आहे, 1 ते 15 ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी हा सल्ला आहे की तुमचं जे हे असतं ना, राशीमध्ये हे असतं, तुमचा गण कोणता आहे याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. आपलं राक्षसगण, मनुष्यगण आणि देवगण यामध्ये 1 ते 15 जन्मतारीख ज्यांच्या आहे ना त्यांच्यासाठी निगेटिव्हिटी बाहेरची लगेच हॅवी होत असते. तुमच्या गण जो असेल त्याच्यावर अवलंबून आहे हे. त्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमा हे जास्त तुम्ही टाळायचं आहे. रात्रीचा प्रवास तुम्ही शक्यतो करायचा नाही. जर गेला तर घराच्या अवतीभोवती फिरत गेला तरी चालेल, पण अमावस्याच्या दिवशी तर प्लीज कुठेही जाऊ नका, शनिवारी कुठे जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला त्रास होईल. आपल्याला वाटत असतं की मला काय होत नाही आहे, मी कुठेही फिरून येऊ शकतो, मला काय मी याच्यावर असल्या विश्वास ठेवत नाही आहे, पण हे सत्य आहे, याच्यावर विश्वास तुमचा ठेवावाच लागेल. कारण राशीमध्ये आपल्या असतं की आपला गण कोणता आहे, मनुष्यगण, देवगण आणि राक्षसगण. या सगळ्यावर अवलंबून असं तुमचा गण कोणता आहे त्याच्यावरती तुम्हाला ती निगेटिव्ह एनर्जी पटकन हॅवी होत असते. श्री स्वामी समर्थ. पुढची एनर्जी घेऊयात. पैशा रिलेटेड तुमचे काहीतरी प्रॉब्लेम झालेले आहेत, काहीतरी नुकसान तुमचं या आठवड्यामध्ये, गेल्या आठवड्यामध्ये किंवा कधीतरी या 4-8 दिवसामध्ये झालेलं असेल, किंवा शेतीचं नुकसान काहीतरी झालेलं असेल, किंवा बोनस कुणाचा असेल तो सुद्धा कमी आलेला असेल, किंवा खर्च पुढे जास्त असेल या आठवड्यामध्ये. निराशा खूप आहे या आठवड्यामध्ये. पैशा रिलेटेड तुमचे काही प्रॉब्लेम्स अपेक्षा होत्या तुमच्या या आठवड्यामध्ये, दिवाळीला काही खरेदी असतील किंवा काही गोष्टी घ्यायच्या असतील, किंवा मुलाची फी वगैरे भरायची असेल, किंवा अजून काहीतरी करायचं असेल तुम्हाला, त्याच्यासाठी पैशाकडून तुम्ही अवेलेबल झालेला नाही आहे. तुम्हाला अपेक्षा होती की दिवाळीत आपण ही गोष्ट करणार आहोत, पैसे येणार आहेत, पण माझं ते काम आता कंप्लीट होणार नाही, याचं दुःख तुम्हाला या आठवड्यामध्ये राहणार आहे. साहजिक आहे की आपण एखादं स्वप्न बघतो आणि एखाद्या गोष्टीवर पैसे इन्व्हेस्ट करतो आणि त्याचा मोबदला आपल्याला कमी येतो, तेव्हा नक्कीच आपल्याला खूप त्रास होत असतो. तसंच इथं दिसत आहे की तुमच्यामधली एनर्जी खूप आता डाऊन दिसणार आहे पैशा रिलेटेड, पण त्रास करून घेऊ नका. श्री स्वामी समर्थ. ही पण वेळ निघून जाईल. श्री स्वामी समर्थ.
अजून या आठवड्यामध्ये असे आहे की हट्ट करू नका, स्वतःला मनस्ताप करण्यासारखं काही करून घेऊ नका. देवानं जे तुम्हाला दिलेलं आहे या आठवड्यामध्ये, जे काही तुम्हाला भविष्यासाठी जे योग्य आहे तेच परमेश्वर तुम्हाला या आठवड्यामध्ये देणार आहेत आणि ते स्वीकारा, जेणेकरून तुमच्या आयुष्यात येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स चांगला भेटणार आहे. स्वतःच्या मनाचं खरं करण्यापेक्षा देवानं जे आपल्याला दिलेलं आहे ते स्वीकारायला शिका. माझंही स्वप्न खूप मोठं होतं, पण देवाची इच्छा होती की मी इथं बसावं आणि तुमच्यासमोर हे सगळं शेअर करावं. ते स्वामींची इच्छा होती. स्वामींनी मला जे सांगितलेलं आहे, जे स्वामींची जी आदेश मला आलेला आहे तेच मी इथं बसून करत आहे तुमच्यासमोर. त्यामुळे माझं स्वप्न काय आहे याच्यापेक्षा देवाने स्वामी आईने माझ्यासाठी काय दिलेलं आहे, माझ्यासाठी काय योग्य आहे तेच तुम्ही आणि मी आपण सगळ्यांनी स्वीकारायचं आहे. आणि तुमच्यासाठी या आठवड्यामध्ये पण संदेश तोच आहे, जे या आठवड्यामध्ये तुम्हाला स्वतःहून मिळत आहे ते प्लीज स्वीकारा, जेणेकरून येणारं भविष्य तुमचं त्याच्यासाठी तयार होईल आणि येणाऱ्या आयुष्याला ग्रोथ चांगली मिळेल. श्री स्वामी समर्थ. अजून अशी एनर्जी दिसत आहे की अचानकपणे देवाचा काहीतरी चमत्कार किंवा काहीतरी नवस पूर्ण होताना दिसत आहे. कुणाचं या आठवड्यामध्ये कोणीतरी देवाला जाताना दिसत आहे, कोणीतरी धार्मिक ठिकाणी जाऊन आपल्या काही गोष्टींचा नवस फेडताना किंवा देवाच्या ठिकाणी जाऊन एखादं कार्य म्हणजे फंक्शन वगैरे देवाचं काहीतरी आहे त्यांच्या घरी, असं सुद्धा मला दिसत आहे. जास्त बाळूमामाची एनर्जी दिसत आहे. बाळूमामा आहे, ज्योतिबा आहे, येशू ख्रिस्त, येशू गाथा जो आपण गात असतो, म्हणजे अजून ही एनर्जी की बिरोबा देव आणि अजून श्री स्वामी समर्थ, दत्त महाराज आणि ज्योतिबा, हे असे धार्मिक देव जे आहेत त्यांचं काहीतरी कार्य तुम्ही करत आहात या आठवड्यामध्ये, हे इथं दिसत आहे तुमचं. हा आठवडा तुमच्यासाठी खूप छान जाणार आहे. जी मेहनत तुम्ही या आठवड्यामध्ये घेत आहात ती खूप लॉस जाताना दिसत आहे. ज्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळायचं आहे ते मिळत नाही आहे, तुम्हाला हवं तेवढं फळ मिळत नाही आहे इथं. जी मेहनत तुम्ही या आठवड्यामध्ये घेत आहात त्याचं परतफेड जे आपल्याला असते, ज्याची किंमत जी असते ती तुम्हाला या आठवड्यामध्ये कमी प्रमाणात मिळताना दिसत आहे. त्याचा रिझल्ट जो आहे तो कमी प्रमाणात लागत आहे. तुम्हाला जी मोबदला आहे तो कमी आहे या आठवड्यामध्ये. जे कष्ट घेत आहात, जे आहे तुमचं जे काही अबंडन्स ते कमी मिळताना दिसत आहे. कष्टापेक्षा त्याचा रिझल्ट कमी. अजून आहे असं एनर्जी की तुमच्या लाईफमध्ये जर एखादी व्यक्ती आलेली असेल, त्यांच्यामुळे तुम्हाला खूप काही मिळताना दिसत आहे. काही संधी तुमच्या आयुष्यात येताना दिसत आहेत आणि सगळं कंप्लीट होताना दिसत आहे. तुमचं स्वप्न, तुमच्या सगळ्या इच्छा कंप्लीट होताना दिसत आहेत. आणि तुमच्यासाठी गायडन्स मी देत आहे की तुम्हाला या आठवड्यामध्ये कोणत्या गोष्टीचं पालन करायचं आहे, कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत, आणि स्वतःवरती काही गोष्टी आहेत त्या कशा कंप्लीट करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ खूपच लॉंग झालेला आहे. अजून श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला कसं असतं डीपमध्ये सांगणं खूप आवडतं, कारण समोरच्याला एनर्जी फील होणं खूप गरजेचं असतं. भरोसा ठेवा स्वतःवरती. जे कार्य होणार आहे ते नक्कीच होणार आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला संयम ठेवायचा आहे सगळ्या गोष्टींचा. कार्य सफल होताना दिसत आहे. आपल्या अतीतला म्हणजे अपने अतीत को पहचानो. स्वाभाविक राहा. ओव्हर थिंकिंग नाही पाहिजे. स्वाभाविक राहा, जेणेकरून तुमचे कार्य जे आहे कंप्लीट होताना दिसेल. श्री स्वामी समर्थ. आता आपण रीडिंग घेणार आहोत 16 ते 31. श्री स्वामी समर्थ. होऊ दे, आता व्हिडिओ लॉंग झाला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. श्री स्वामी समर्थ.
काहीतरी संपत आहे तुमच्या आयुष्यामध्ये, नवीन काहीतरी सुरुवात होताना दिसत आहे. येणाऱ्या काळामध्ये काहीतरी तुमचं नवीन आहे सुरुवात होताना तरी दिसत आहे इथे. बॉटममध्ये सुद्धा तेच आहे, कपची एनर्जी आहे बॉटममध्ये सुद्धा. पेज ऑफ कप्स, प्रपोज कोणता तरी तुमच्याकडे येताना दिसत आहे या आठवड्यामध्ये. अजून असं आहे की एनर्जी तुमची अशी दिसत आहे की निगेटिव्ह एनर्जीचा त्रास तुम्हाला या आठवड्यामध्ये जास्त होताना दिसत आहे. गेल्या म्हणजे मागच्या आता अगोदर याच्या अगोदरची म्हणजे पाईल नंबर 1 जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह एनर्जीचं थोडंफार दिसत आहे, पण यामध्ये जास्त दिसत आहे तुमच्यासाठी 16 ते 31 ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी असं दिसत आहे की निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर जास्त हेवी झाली की पौर्णिमा किंवा अमावस्याला तुम्हाला खूप त्रास होत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला अबंडन्स किंवा पैशा रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील ते अचानक व्हायला सुरुवात होतात. तब्येत अचानक बिघडणे हा सुद्धा तुम्हाला अचानक काहीतरी शरीरावर हॅवी होणे, डोकं दुखणे, अंग दुखणे, पाय दुखणे, अचानकपणे अंगाला चमक येणे, कंबर दुखणे, अशा काही गोष्टी तुम्हाला होत असतील तर नक्कीच ही एनर्जी तुमची आहे. तुम्हाला हे या आठवड्यामध्ये नक्की फील होताना दिसत आहे. येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये ही एनर्जी आणि चिडचिड जरी होत असेल तरीसुद्धा ही एनर्जी तुमची आहे. घरात वादविवाद अचानकपणे दिसत असतील तर ही एनर्जी तुमची आहे. तुम्हाला या आठवड्यामध्ये हे बघायचं आहे की लक्ष ठेवून बघायचं आहे की जेणेकरून ही एनर्जी तुमची तर नाही आहे का. जर असेल तर मला नक्की DM करा, मला व्हॉट्सअपला मेसेज करा, पर्सनल रीडिंग बुक करा, जेणेकरून तुमची काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर निघून जाण्यासाठी काहीतरी आपण पर्याय करू शकतो. अजून एनर्जी अशी आहे की तुमच्या आयुष्यामध्ये अपेक्षा आहेत, होप्स आहेत, काही गोष्टी कंप्लीट होत नाही आहेत, पण नक्की या आठवड्यामध्ये त्यातून यश मिळताना तुम्हाला दिसत आहे. होत आहे तुमचं या आठवड्यामध्ये काम. अजून असे दुसरी एनर्जी अशी आहे की डोकं स्थिर ठेवून समोर जे आहे त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. मी हे करू का, मी ते करू का, मला ते केलं पाहिजे का, हे केलं पाहिजे का, असं जर द्विधा मनस्थिती जर राहिली तर कदाचित ह्या आठवड्यामध्ये तुमचं कोणतंच कार्य सक्सेस होताना दिसत नाही आहे. ते कदाचित पेंडिंगही राहू शकतं. त्यामुळे जे पूर्ण फोकस ज्या गोष्टीवर तुमचा या आठवड्यामध्ये राहील तेच काम या आठवड्यामध्ये सक्सेस होताना दिसत आहे. अजून असं आहे की तुमच्यामध्ये जे आजपर्यंत जी निगेटिव्ह एनर्जी होती ती आता काहीतरी नवीन चॅप्टर तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होताना दिसत आहे. निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे निघून गेलेली आहे तुमच्या आयुष्यातून. येणारी दिवाळीनंतरचा जो सूर्य तुमच्या आयुष्यात उगवणार आहे तो खूप पॉझिटिव्ह असणार आहे. तुमच्याकडे एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येणार असणार आहे. आणि असं धार्मिक ठिकाणी जाऊन तुम्ही काहीतरी कार्य करताना दिसत आहात. सगळ्या गोष्टी तुमच्या या आठवड्यामध्ये देवाच्या सानिध्यात जाणार आहे. देवाचे काही कार्य करताना तुमच्या या आठवड्यामध्ये जाताना दिसत आहे. अजून अशी एनर्जी आहे जे तुम्ही कष्ट केले या आठवड्यामध्ये जे कष्ट करणार आहात त्याचा मोबदला जितका हवा तितका तुम्हाला मिळणार नाही आहे. त्याच्यापेक्षा खूपच कमी तुम्हाला मोबदला त्यांचा मिळत आहे असं सुद्धा दिसत आहे. आयुष्याला ग्रहण आहे दिवाळीच्या, म्हणजे मगाशी मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की तुम्हाला जर असं जर होत असेल की अमावस्या पौर्णिमेला जर त्रास होत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तीच एनर्जी आहे की तुम्हाला या आठवड्यामध्ये 100% मी सांगते तुमचा मेसेज मला नक्की येणार आहे की मला ताई असं असं झालेलं आहे. तुम्हाला या आठवड्यामध्ये मी सांगते इमॅजिन करा तुम्ही स्वतःला थोडंसं, कारण ही वर्षाची अमावस्या अशी आहे की या अमावस्याला पूजन देवीचं लक्ष्मीपूजन केलं जातं आणि या दिवशी निगेटिव्ह एनर्जीचा जास्त पूजन केलं जातं. जास्त म्हणजे म्हणतात ना ते स्मशानभूमीमध्ये वगैरे जी पूजा करतात ती जी पूजा असते ती ह्या अमावस्येला केली जाते. आणि ह्या अमावस्येला तुम्हाला त्रास भरपूर होताना दिसत आहे. आणि ती जर तसं जर झालं तुम्हाला तर नक्की मला DM करून सांगा की कारण ही निगेटिव्ह एनर्जी आहे हे ओळखून जा तुम्हाला ही एनर्जीचं फील होईल नक्कीच. मला याची खात्री आहे 100% की तुमची ही एनर्जी इथं दिसत आहे. मी गॅरंटीने सांगू शकते की तुमच्यामध्ये कुणामध्ये तरी अशी निगेटिव्ह एनर्जी आहे ज्याच्यामुळे तुमच्यात वादविवाद होत असतो, कार्य सफल होत नसतं, स्वतः मागे खेचले जात असता. ही एनर्जी तुमची आहे. आणि वर्षातून ही दिवाळी अशी असते की या दिवशी जे कार्य
सिद्ध करण्यासाठी जे बाबा लोक म्हणजे पुजारी लोक जे असतात ती हे सिद्धी करण्यासाठी ही अमावस्या त्यांच्यासाठी खूप तीव्रतेची असते. ही अमावस्या खूपच स्ट्रॉंग असते, ती हॅवी होत असते आपल्यावर जास्त. तशीच तुमच्यावर जर हॅवी झालेली असेल तर मला नक्की DM करून सांगा. आणि या आठवड्यामध्ये अजून असं आहे की ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला सक्सेस आहे, जे परमेश्वराने तुमच्यासाठी दिलेलं आहे ते स्वीकारायला शिका. कदाचित त्यातच तुमचं समाधान आहे. या आठवड्यामध्ये जे येणार आहे ते स्वीकारा, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या भविष्यामध्ये त्या गोष्टीपासून तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल. गायडन्स काय आहे हे आपण बघूया. कार्ड्स मनाने खाली पडलेले आहेत तेच आपण घेऊयात. 3 आलेले आहेत कार्ड्स. रिलीज व्हायचं आहे. स्वतःच्या मनातल्या काही गोष्टी आहेत ते स्वतःशी शेअर करायचे आहेत. स्वतः रिलीज व्हायचं आहे. स्वतःला काय वाटत आहे, मला आज काय वाटत आहे, मला माझ्या फिलिंग्स काय आहेत, मला ते जपायचं आहे. अशी एनर्जी तुम्हाला स्वतःला ठेवायची आहे. स्वतःची मनस्थिती स्वतःला फील करून घ्यायची आहे. वातावरणामध्ये, निसर्गामध्ये जा, स्वतःला एकांत द्या, जेणेकरून तुमच्या मनातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या रिलीज होतील, तुम्हाला त्या कळतील, तुमच्या भावना तुमच्यापर्यंत पोचतील. स्वतःला वेळ द्या, जेणेकरून हा आठवडा तुमचा खूप छान जाईल. कमी बोला आणि जास्त अनुभव घ्या. म्हणतो ना आपण, एखाद्याशी नाही बोललं तरी तो काय आपल्याला उत्तर देईल हे त्याच्याकडून आपण बघायचं. एखाद्याशी म्हणतो ना आपण, एखाद्याला महिनाभर नाही कॉल केला तर त्याचा रिस्पॉन्स आपल्याला येईल का, तसंच तुम्हाला करायचं आहे. या आठवड्यामध्ये कमी बोलायचं आहे आणि जास्त महसूस करून घ्यायचं आहे, फील करून घ्यायचं आहे की कुणाकडून काय होत आहे, कुणाकडून काय होत आहे, आपल्यासाठी कोण आहे, आपल्यासाठी कोण नाही आहे, याचा अभ्यास तुम्ही या आठवड्यामध्ये करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. एनर्जी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा, जेणेकरून आपल्या चॅनेल ग्रोथ होत जाईल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.